स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत हे भाजप सरकार किंवा केंद्रात आहे किंवा महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हे ईव्हीएम काही टाळलं जाणार नाही। ईव्हीएम माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीनेच निवडणूक व्हावी ही माझी भावना आहे, ही सर्वांचीच भावना आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षांपासून झालेल्याच नाहीयेत, त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत। निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला तब्बल 1 लाख ईव्हीएमची आवश्यकता भासणार आहे। मात्र आयोगाकडे सध्या 64,000 ईव्हीएम उपलब्ध आहेत, त्यामुळे उर्वरित ईव्हीएमसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडच्या ईव्हीएमच्या मेमरीमध्ये गेल्या निवडणुकांची माहिती साठवलेली असते। या ईव्हीएम मधल्या या मेमरीला व्हाईट मेमरी असं म्हटलं जातं। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मधली व्हाईट मेमरी काढून टाकून नवीन कार्ड टाकून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणं शक्य आहे। तशा दृष्टीनं आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। यावर आता मनसेनं सावध प्रतिक्रिया दिली आहे। जोपर्यंत हे भाजप सरकार किंवा केंद्रात आहे किंवा महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हे ईव्हीएम काही टाळलं जाणार नाही। ईव्हीएम माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ते आम्ही स्वीकारलेलं आहे। आम्ही लोकांपर्यंत जाऊन जनमत तयार करून लोकांना ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस आणून आम्ही मत जे काही निवडणूक होईल त्याला सामोरं जाऊ। तर निवडणूक कार्यक्रम कसा राबवायचा हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं म्हणत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय। महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीनेच निवडणूक व्हावी ही माझी भावना आहे, ही सर्वांचीच भावना आहे। काही प्रमाणामध्ये छोटे छोटे कार्यकर्ते छोट्या निवडणुकीसाठी खूप मेहनत करत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या भावना असतात, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होऊ शकते। परंतु साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आम्ही मिळून लढाव्या अशा पद्धतीचं आमची भावना आहे। स्थानिक परिस्थितीमध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर असं झालं तर ते मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होऊ शकेल। राज्यातल्या अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी सोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा प्रलंबित आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं 6 मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिलेत। त्यामुळे आता पुढच्या 3 महिन्यात प्रभाग रचना, आरक्षण सोडती पूर्ण करण्याला वेग येऊन निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्याचं आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।